मी अशोक गायकवाड, माजलगाव तालुका प्रतिनिधी। आज आपण श्री नवनाथ रामेश्वर कोळसे, गाव लोणगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड यांच्या शेतामध्ये आज आपण नवनीत या वाणाची पीक पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत। तर या नवनीत वाणाची लागवड जी आहे ती 7 जून 2023 रोजी या वाणाची लागवड झालेली आहे। तर आज रोजी या वाणाला 90 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर आज आपण 90 दिवस पूर्ण झालेल्या नवनीत वाणाचे झाडाची आणि पिकाची पाहणी आज आपण करूयात। तर 90 दिवसामध्ये या वाणाला जवळपास 70 ते 75 बोंड तयार झालेले आहेत। त्याचप्रमाणे या ज्या बोंडाची संख्या जी आहे ती एका फळफांदीला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बोंडाची संख्या एका फळफांदीला आहे। त्याचप्रमाणे बुडापासून ते शेंड्यापर्यंत बोंडाची जी साईज आहे ती एकदम सारखीच आहे। आणि जर बघितलं तर ह्या बोंडाची 5 पाकळीची संख्या पण भरपूर प्रमाणामध्ये आहे। त्याचप्रमाणे हे वाण जे आहे तर हे वाणाची लागवड 4 बाय 2 या अंतरावर केलेली आहे। आणि या वाणाला 65व्या दिवशी आपण ह्याला चमत्कार 2 मिली प्रति लिटर प्रमाणे ह्याला घेतलेला असल्यामुळे ह्याची उंची जी आहे ती 4 फुटावर मेंटेन झालेली आहे। आणि जर बघू शकता आपण ही जे झाड जे आहे ते एकदम सशक्त आणि हिरवेगार आहे, कारण की या वाणाला रोग आणि किडीचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणामध्ये होत असल्यामुळे हे झाड एकदम हिरवेगार आहे। आज रोजी या नवनीत वाणाला जर पाहिलं तर 4 फवारण्या ह्याला पूर्ण झालेल्या आहेत। 4 फवारण्यामध्ये एकदम हिरवागार आणि रोगविरहित असा हा कापूस आहे। आणि ही एकच झाड नाही तर पूर्ण जेवढे पण ह्यांच्या कापसाचे झाड आहेत ह्याला जवळपास 70-75 ॲव्हरेजमध्ये बोंड आपल्याला बघायला दिसतील। आज आपण इथं बघू शकतात या अशा प्रकारे ह्याला बोंडाची संख्या एकदम पूर्णपणे पक्व अशी 70 ते 75 बोंडाची संख्या आज रोजी ह्या झाडाला रेडी झालेली आहे। हे पाहू शकता तुम्ही, बोंड पण एकदम मोठे आणि असे भरपूर असे बोंड लागलेले आहेत। जर आज आपण जर पाहिलं ह्या वाणाला तर 90 दिवसामध्ये 70-75 बोंड रेडी होत असल्यामुळे हे वाण आपण असं समजू शकतो की हे वाण एकदम लवकर येणारं वाण आहे। लवकर येत असल्यामुळे दुसरं पण पीक तुम्ही पुढील पिकासाठी पण दुसरं पीक पण घेण्यासाठी एक उपयुक्त असं वाण आहे, जेणेकरून की पुढील वर्षी पिकाची फेरपालट होईल आणि गुलाबी बोंडअळीचा पुढच्या वर्षी प्रादुर्भाव कमी होऊन जाईल आणि शेतकऱ्याचा उत्पादन पण चांगल्या प्रमाणे वाढेल। अशा प्रकारे हे नवनीत वाण आहे। तर जवळच्या शेतकऱ्यांनी लोणगावमधील एक कोळसे साहेबांचं जे नवनीत वाण आहे ते आवर्जून पाहावं आणि पुढील वर्षी खरीप हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नवनीत या वाणाची लागवड करावी। धन्यवाद।